पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये हॉटेलचा मॅनेजर आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यामधल्या एका नामांकित अशा पब मध्ये आणि रेस्टो बार मधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत होता, व्हायरल होत होता। यामध्ये दोन अल्पवयीन मुलं ही ड्रग्ज घेत असल्याचं समोर आलेलं होतं। तर अल्पवयीन मुलांना या पब मध्ये दारू सुद्धा दिली जात असल्याची माहिती समोर येत होती। या सगळ्या प्रकरणी पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे आणि पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आता हॉटेलच्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हॉटेलचा मॅनेजर आणि आणखी एका कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। बालाजी, नक्कीच या हॉटेलची तपासणी करताना पोलिसांनी या हॉटेलचा जो व्यवस्थापक आहे आणि एक कर्मचारी आहे या दोघांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो पोलीस करणार आहेत आणि त्या दिवशी काय झालं हे पाहणार आहेत। यासाठीच या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून दिलेली आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलेला आहे। आणखी कर्मचारी आतमध्ये आहेत, त्या आणखी कर्मचाऱ्यांची जी चौकशी आहे ते आणखी पोलीस करत आहेत। आणखी किती जणांना हे ताब्यात घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या जो पबचा व्यवस्थापक आहे त्याची आणि एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलेला आहे आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत। ही जी पार्टी आहे ती पार्टी कधी झाली, कुणाच्या नावाने झाली, कुणाच्या नावाने बुक केली आणि त्यामध्ये पार्टीत किती लोक होते आणि हे ड्रग्ज कुणी आणलं याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांना घेणं गरजेचं आहे। त्यासाठी या दोघांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येते। यामिनी, अगदी बालाजी, आपण पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण प्रेक्षकांना सांगूया जे आताच खरं तर हे बातमीपत्र बघतायत त्यांना संपूर्ण प्रकरणाची पुन्हा एकदा माहिती देऊयात। हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, कुठल्या हॉटेलमधला आहे, कधी नेमका व्हायरल करण्यात आलाय? पुण्यातल्या एफसी रोडवरचा हा व्हिडिओ आहे। एफसी रोडवरती हे जे क्लब आहे त्या पब मधला हा व्हिडिओ आहे। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर त्या पबचं हेच ते पब आहे, एल3 नावाचं, द लिक्विड लिझर ब्लाउज नावाचं हे पब आहे। आणि या पब मध्ये शनिवारी रात्री ही पार्टी झालेली होती आणि या पार्टीमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ जो आहे तो पब मधल्या बाथरूम मधला आहे असं प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सरकार जागा झालेलं आहे। मात्र पुण्यातल्या एफसी रोडवरती ड्रग्ज विकलं जातंय आणि हे कुणालाच माहिती नाही याचं सुद्धा आश्चर्य पुणेकर व्यक्त करतायत। या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत, अनेक विद्यार्थी आहेत, तरुणी आहेत। त्यांच्या सगळ्या या शैक्षणिक ह्याच्यावर परिणाम होणार अशी ही सगळी व्यवस्था या ठिकाणी उभी केली गेली। याच ठिकाणाहून 300 मीटरवर पोलीस स्टेशन आहे, 200 मीटरवर या ठिकाणचे स्थानिक आमदार राहतात। त्यामुळे हे नेमकं ड्रग्ज प्रकरण का चालू आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। यामिनी, अगदी धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीसाठी। तर पुण्यामधलं हे ड्रग्जचं प्रकरण समोर आलेलं आहे, त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता पुणेकरांना आणि एकूणच महाराष्ट्रामधल्या नागरिकांना सुद्धा पडलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामधून वेगवेगळ्या पद्धतीच्या धक्कादायक अशा घडामोडी समोर येताना दिसतायत। सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक त्या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती मिळते। पोलीस आयुक्त सतीश गोवेकर हे सुद्धा घटनास्थळी आता दाखल झालेले आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंग राजपूत हे पोहोचल्याचं कळतंय।